धन्य दिवस झाला, धन्य दिवस झाला आजी सोनियाचा भला, झाले संतांचे पंगती बरवे भोजन निगुती, राम कृष्ण नामे, राम कृष्ण नामे बरवी मोहिली प्रेमे, झाले संतांचे पंगती बरवे भोजन निगुती, तुका म्हणे आला, तुका म्हणे आला चवी रसाळ हा काला, झाले संतांचे पंगती बरवे भोजन निगुती, देवादी देवा जगत्र देवा देवा जगत्र देवा जगत्रया जीवा परेशी केशवा विनंती माझी, माझी वाणी तुझे वल्ली गुणनाम, ऐशे देई प्रेम काही का, अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं, पदांभोज तेजस प्रदीपदेशं, विधींद्रादी देवै सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भद्रज्ञानदेवम्। ओम नमो नारायणाय।
ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी कला कुसरी काहीच नेले बोलतो वचने अति भाविका एकाच्या धरी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी श्री संतांची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या आज श्री संत सद्गुरू धोंडोपंत दादा महाराज यांच्या कृपा आशीर्वादानं आणि श्री संत कोळीदादा सुखदेव महाराज कोळी महाराज दादा त्यांनाही म्हणायचे त्यांच्याही आशीर्वादानं हा अखंड हरिनाम सप्ताह श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण श्री संत ज्ञानेश्वर महाराज चरित्र आणि गुरुचरित्राचं पारायण असा त्रिवेणी संगम या ठिकाणी सगळ्या साधकांना सर्व गुरुभक्तांना प्राप्त करून या ठिकाणी संतांनी दिलेला आहे आणि त्या निमित्तानं आजची ही चिंतन सेवा आपण करत आहोत. आजचा सप्ताहाचा 8वा दिवस आणि काल्याचा प्रसंग. काल्याच्या निमित्तानं आपण हा कार्यक्रम साजरा करत आहोत. आपण संत संप्रदायाप्रमाणे अखिल कोटी ब्रह्मांड नायक देवा आदिदेव तो हा देवादिदेव बरवा सदाशिवाचा निजय ठेवा असे भगवान कृष्ण परमात्मा सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः अशा भगवान कृष्ण परमात्म्याच्या बालपीठेच्या अभंगाच्या द्वारा नमस्कार रूप मंगल केलेला आहे. तद्वत अखंड तेजोनिधी कैवल्य साम्राज्य श्री संत ज्ञानेश्वर महाराज साधकांचे मायबाप असणारे चैतन्याचा जिव्हाळा असणारे ज्ञानी यांचे गुरु योग्यांची माऊली त्या माऊलींना सुद्धा आपण नमस्कार मंगल केलेला आहे. त्याचप्रमाणे आपण संत वारकरी यांच्या चरणावर सुद्धा नमस्कार मंगल केलेला आहे. आणि पुन्हा एकदा या मंडपात असणारे सगळे ब्रह्मरूप श्रोते आणि सगळे आत्मरूप असणारे माझे स्नेही भजनी मंडळ यांचेही पायावर नतमस्तक होतो आणि आमचे पखवाद वाजवणारे मृदंगवादक यांचेही पायावर नतमस्तक होतो आणि चिंतनाला सुरुवात करतो. अभंग श्री संत तुकाराम महाराजांचा काल्याच्या प्रसंगातील अभंग आहे. या अभंगाद्वारे तुकाराम महाराज संतांच्या संगतीत आणि पंगतीत मला तृप्ती होईल असं भोजन मिळालं आणि ते भोजन निक आणि बरवा आहे असं तुकाराम महाराज सांगतात. आणि हे भोजन मला मिळाल्यामुळं माझा आजचा दिवस खऱ्या अर्थानं धन्यरूप झाला. आजचा दिवस खरा धन्य दिवस झाला. आजी सोनी याचा बोला दिवसा धन्यही आहे आणि सोन्याचा सुद्धा आहे. अशी दोन इथं महाराजांनी विशेषणं वापरले. धन्य दिवस आहे
आणि सोन्याचा दिवस आहे, सोनियाचा दिवस आहे. कोणामुळे झाले मला प्राप्त आहे? तर संतांच्या संगतीमुळे आणि संतांच्या पंगतीमुळे. काय केलं संतांनी माझ्या जीवनात? तर सगळी संत महात्मे जी साधना करतात ती साधना संतांच्या संगतीत आम्हाला मिळाली, संगतीत आम्हाला कळाली आणि संतांच्या संगतीत आम्हाला त्यांचा रस चाखायला मिळाला. भोजन म्हणजे रसास्वादन करायला मिळालं. ते म्हणजे रामकृष्ण नामाच्या द्वारा, त्या नामशक्तीच्या द्वारा एक अर्थ भगवंताला सुद्धा आम्ही मोहित केलं. रामकृष्णान्मे बरवी मोहिली प्रेमे, आणि प्रेमाने सुद्धा मोहित केलं. नामानेही मोहित केलं, प्रेमानेही मोहित केलं, बरव्या नामाने आणि बरव्या प्रेमाने मोहित केलं. असं जे नामस्मरण ते आमच्या जीवनात संतांच्या संगतीने आणि संतांच्या पंगतीत मिळाल्यामुळं आमचा दिवस आजचा धन्य आहे. आणि त्यांच्या अखंड सानिध्यात असल्यामुळं तुकाराम महाराज म्हणतात, आम्हाला अत्यंत रसपूर्ण चवदार, तुका म्हणे आला चवी चवदार आणि पुन्हा रसाळ, चवदार आणि रसाळ रसयुक्त काला आम्हाला संतांच्या संगतीत आणि पंगतीत मिळाला. म्हणून संतांचे उपकार काय सांगावेत, हे सगळं संतांच्या संगतीत मिळालं आणि म्हणून माझा आजचा दिवस धन्य झालेला आहे असं तुकाराम महाराज सांगतात. विठ्ठल महाराज, प्रत्येक माणूस, प्रत्येक जीव, प्रत्येक साधक हा कशासाठी प्रयत्न करत असेल तर तो जीव आपल्याला तृप्ती मिळावी याच्याकरता प्रयत्न करतो. तृप्ती मिळावी, पोट भरावं. व्यवहारामध्ये पोट भरल्यानंतर तृप्ती होते, होत नाही असं नाही, पण ती तात्कालिक तृप्ती होते, एका क्षणापुरती, काही काळापुरती. पण जीवाला तात्पुरती तृप्ती झाली की जीव त्याच्यात खुश राहतो, पण मुमुक्षु त्याच्यात खुश राहत नाही. जीव कदाचित खुश राहू शकेल. सामान्य जीव आपला चांगल्या प्रकारचं भोजन मिळालं, तृप्ती झाली, पोटावर हात फिरवला की तो प्रसन्न होतो. पण त्यांच्या पुढचा वर्ग असा आहे, जो मुमुक्षु आहे, जो भक्त आहे, जो ज्ञानी आहे, त्यांना मात्र केवळ जेवण झालं म्हणजे आपण तृप्त झालो असं वाटत नाही, तर तो याच्यापेक्षा काहीतरी विशेष आपल्याला मिळावं याच्याकरता तो प्रयत्न करतो. मग हा प्रयत्न करत असताना, मोक्ष प्रयत्न करत असताना त्यात काही जीव असे असतात की स्वप्रयत्नानं तृप्ती अनुभवण्याचा प्रयत्न करतात, स्वप्रयत्नाने. काही संतांच्या संगतीत राहून तृप्तीचा अनुभव घेण्याचा प्रयत्न करतात आणि काही देवाच्या संगतीत राहून तृप्ती प्राप्त करून घेण्याचा अनुभव प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करतात. बघा, जीवाच्या संगतीत तृप्ती कधीच होत नाही. जीवाच्या संगतीत बसा,
जीवाच्या पंगतीत बसा. तृप्ती, अशी तृप्ती जीवाला पाहिजे, मुमुक्षूला पाहिजे. ती तृप्ती जीवाच्या संगतीत होत नाही. काय मिळणार आहे जीवाच्या संगतीत? लक्षात ठेवा, काही मिळत नाही, काही मिळत नाही. साधकासाठी सगळ्या गोष्टी आहेत, मुमुक्षूसाठी सगळ्या गोष्टी आहेत. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आपण ज्यावेळेस तृप्त होतो त्यावेळेस आपली भोजन करण्याची इच्छा संपते. भोजनाच्या व्यापारी क्षुधा जिरत जाय अवसरी, तृप्तीच्या अवसरी नाहीची होय. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, भोजनाच्या अवसरी, भोजन करण्याच्या वेळेस घासा घासताना आपण जेव्हा आपण पोट भरायला सुरुवात करतो त्यावेळेस कितीही चांगले पदार्थ असले तरी एकदा पोट भरलं की तो म्हणतो आता नको, कारण आता पुरे झाला. क्षुधा जिरत जाय अवसरी, पण तृप्तीच्या अवसरी नाहीच होय. पण तृप्ती झाली की त्याला आता नकोच म्हणतो. तुमचे कितीही चांगले पदार्थ असू द्या, पंचपक्वान्न असू द्या, महाराज आता नको, आता माझी तृप्ती झाली, आता माझं पोट भरलं. पण मुमुक्षू हा ज्यावेळेस स्वप्रयत्नाने काही गोष्टी करतो, मुमुक्षू दोन प्रकार, एक स्वप्रयत्नाच्या द्वारा परमात्म्याकडे जाणारा आणि एक सद्गुरूच्या सानिध्यात राहून परमात्म्याकडे जाणारा, असे दोन आहेत. अशी काही मंडळी की स्वप्रयत्न करतात. काय करायचं म्हणजे आपला देव आपला आहे ना, देवाजवळच आपण राहू की आपली तृप्ती होईल. नामदेवराय त्याच प्रकारे ते होते ना. आपण देवाजवळ आहोत, आपल्याला गुरुकडे जाण्याची काय आवश्यकता आहे? मला देव प्राप्त आहे, मी देवासंग बोलतो, देवासंग देव माझ्या हातचा नैवेद्य खातो, मला सद्गुरूकडे जाण्याची काही गरज नाही. पण जेव्हा देवानीच सांगितलं की तू कच्चा आहेस, संतांनी ठरवलं ते काही खोटं नाही, तुला सद्गुरूकडे जावं लागेल, तेव्हा ते सद्गुरूकडे गेले. आणि संतांचा बोध झाल्यानंतर त्यांना जो आनंद किंवा त्यांना जी तृप्ती मिळाली, ती तृप्ती ही कशी आहे? अखंड तृप्ती आहे. आणि प्रत्येक मुमुक्षूला, प्रत्येक भक्ताला केवळ तात्पुरत्या तृप्तीची गरज नाही, त्याला निरंकुशा तृप्तीची गरज आहे. तृप्ती एक शाश्वत तृप्ती आणि निरंकुशा तृप्ती. निरंकुश तृप्ती म्हणजे ज्या तृप्तीला शेवट नाही. तृप्ती म्हणजे तृप्तीच. हा मुमुक्षूचा वर्ग. योग्याचा वर्ग जंगलात जाऊन स्वप्रयत्नानं तृप्ती मिळवण्याचा प्रयत्न करतात. पण जो सुमनू आणि शुद्धमती, जो अनिंदकू अनन्य गती, वैगा गोपे त्या प्रती चावळीचे सुखे, असा जो सुमन आणि शुद्धमतीचा साधक आहे, मुमुक्षू आहे, त्याला मात्र जे जे मिळेल त्याची ज्ञानाची भूक ही कधी पूर्णच होत नाही. भक्तीची भूक कधी पूर्णच होत नाही. तो सारखा पुन्हा पुन्हा प्रयत्न करत राहतो. आदले ते खावे
हातरेची खावे वाटे, भेटले भेटे आवडी. ज्याच्यावर माणसाचं अतिशय प्रेम असतं, अतिशय प्रेम असतं, त्या व्यक्तीला पुन्हा पुन्हा भेटावंसं वाटतं. मग हा तो सगळ्या जगाचा आत्मा आहे, सगळ्या जगाचा देव आहे. त्यांना पुन्हा पुन्हा का भेटा वाटणार? भेटले भेटे आवडी, भेटले भेटे. एकदा भेटलं की पुन्हा तो भेटावासा वाटतो. यामध्ये असे भक्त मंडळी आहे की त्यांची भूक ही देवाला पाहिल्याशिवाय शांतच होत नाही. म्हणून तर दरवर्षी, आता आमच्या इकडे एक साधू होता महाराज, चांगला म्हणजे साधना करणारा होता व्यक्ती, पण तो म्हणला महाराज तुम्ही दरवर्षी पंढरपूरला जाता, दरवर्षी आज जाता, काय करायचंय इथं केलं सगळं. यांना माहिती वाडेकर महाराजांना या सगळ्या आमच्या सोबत्यांना, ते काय करायचे पंढरपूरला जायची दरवर्षी. अरे बाबा, पंढरपूरला जायची गरज तुला वाटत नसेल, पण आम्हाला वाटतंय, कारण आम्हाला देवाचं मुख पाहिलं, देवाचे चरण पाहिले की आमचं समाधान होतं. पाहता श्रीमुख सुखावले, डोळ्याची भूक नवजे माझ्या. डोळ्याला कितीही रूप पाहिलं तर पुन्हा पुन्हा पाहावंच वाटतं, पुन्हा पुन्हा पाहावंच वाटतं. तृप्ती भुकेली काय करू माय, जीवने जीवन कैसे ताने जे ताय. तृप्ती ही उपाशीच राहते. कितीही पाहा तुम्ही परमेश्वराचं मुख, आपण दर महिन्याला वारी करा तरी पण माणसाला पुन्हा मधात एखाद्या वेळेला वेळ आली तर माणूस मधात सुद्धा दर्शनाकरता जातो होतो. का? ते स्वरूपच असं आहे महाराज, हे आपल्याला ते पुन्हा पुन्हा पाहावंसं वाटतं. तो मज भावा, 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 तो मज तो मजा व्हावा, वेळोवेळा व्हावा पांडुरंग. भक्ताची डोळ्याची नेत्राची तृप्ती कधीच होत नाही. त्याला सगुण परमात्म्याची इतकी आवड आहे की त्याला पुन्हा पुन्हा ते रूप पाहावं असं वाटतं. अर्जुनाला भगवंतानी 11व्या अध्यायात विश्वरूप दाखवलं आणि विश्वरूप दाखवल्यानंतर भगवंत स्वतः अर्जुनाला म्हणतायत, अर्जुना आता हे माझं विश्वरूप पाहिलं ना, आता हेच पाहत राहा, हेच सगळ्यात श्रेष्ठ आहे. कोण म्हणतोय? अर्जुन. भगवंत म्हणतात, पण अर्जुन म्हणतोय देवा हे विश्वरूपाचे सोहळे, हे विश्वरूपाचे सोहळे तुम्ही दाखवले, पण आता होतात ते आंधळे कृष्णमूर्ती लागी. हे विश्वरूपाचे सोहळे सदैव पाहाव्या डोळे, पण आता होतात ती डोळे पाहा डोळे कृष्णमूर्ती लागी. हे तुमचं हे रूप आहे विश्वरूप, मान्य आहे, सर्वश्रेष्ठ आहे. म्हणून आतापर्यंत संकाधिकाला सुद्धा दाखवलं नाही, ब्रह्मदेवाला सुद्धा दाखवलं नाही, जवळच्या माणसाला सुद्धा दाखवलं नाही, पण मी तुला दाखवलंय अर्जुना, तू याच्यातच लक्ष ठेव. पण ते पाहिल्यावर अर्जुन म्हणतोय देवा हे तुझं आवर, हे आवरी आवरी. आता महाराजांचा प्रश्न आहे तिथं, महाराज म्हणतायत, अर्जुन म्हणतोय नको आवर हे तुझं रूप, आता होतात ती आंधळे कृष्णमूर्ती लागी. तुझी कृष्णमूर्ती पाहण्याकरता माझे डोळे आता या विश्वरूप पाहण्याकरता आंधळे होता. विश्वरूप नको मला, मला तुझं कृष्णरूप दाखव, चतुर्भुज रूप दाखव. म्हणजे पुन्हा पुन्हा भक्ताला कृष्णाचं रूप पाहावंसं वाटतं. त्याची माझा सुख
तेची मज सुख दे देवा. असे भजनार्थावर काय महाराज 3 तास कीर्तन होईल. तेची मज महत्वाचं तेची मज सुख लावलं देवा, मला ते तुझं सुंदर रूप दाखव. हो, तेच अशा प्रकारचं ही भक्तांची भूक आहे महाराज. हो, भक्ताची भूक आहे. भक्ताची भूक भगवंताला पाण्याशिवाय शांतच होत नाही. म्हणून तर आपण ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याबरोबर दरवर्षी जातो. लाखोच्या संख्येने लोक जातात. का काय महत्वाचं ते आहे, आपण संगतीत कोणाच्या जातो आहे का नाही. आणि ज्याची संगती असते त्यांची पंगत असते. आमच्या गुरु सांगायचे बघा, माणसानं 3 गोष्टी, तशा तर 6 गोष्टी सांगितल्या त्यांनी, पण 3 गोष्टी प्रमुख होता टाळाव्या आणि 5 गोष्टी आपण स्वीकाराव्या. 5 गोष्टी. जो साधक आहे, जो भक्त आहे, भक्ता करता आणि साधका करता, मोक्षू करता, या 3 गोष्टी आपण नेहमी टाळल्या पाहिजे. 1 परनिंदा, 2 परद्रव्य आणि 3 परनारी. या 3 गोष्टी टाळाव्या. यांचा संबंधच ठेवू नये. परनिंदा आपल्या मुखातून कधीच येऊ नये. परनिंदा केली की आपलं पुण्य क्षीण होतं. दुसऱ्याची निंदा, माणसाला फार सवय असते. हो, गाव खेड्यापाड्यात अशी ती पद्धत आहे. एखादा तिकडून गरीब माणूस असला की त्याला टोपण नाव हाक म्हणतात, या सावकार. काय म्हणतात? या सावकार. आता वास्तविक पाहतात त्या बिचाऱ्या गरीबाला, तो मजुरी करायला जात असतो आणि तो म्हणतो या सावकार. म्हणजे ती त्याची निंदा आहे. ती त्याची निंदा आहे. आणि ही निंदा करणं आपलं पुण्यक्षय करते बघा. परद्रव्य हे सुद्धा आपलं पुण्यक्षण करत आहे. परद्रव्य सुद्धा. आणि परनारी तर आपलं संपूर्ण नुकसान करते. चिरंजीव पदवाचा त्याच्या सगळ्यात लक्ष देईल नाथ महाराजांचं. त्याने एकच सांगितलंय, फक्त स्वस्त्री संघ तुम्हाला व्यवहार करायचा नाही. स्वस्त्रीय सही कार्यापुरते बोलावे स्पर्शावे निवृत्ते, परी आसक्त होण्या चित्ते सर्वथा तेथे नसावे. चिरंजीव पदनाथ महाराज. आपण आसक्त स्वस्त्री बरोबर सुद्धा आसक्त होता कामा नये. कामापुरतं फक्त. आणि म्हणून महाराज म्हणतात की ह्या 3 गोष्टी टाळाव्या. परग्रंथ टाळावंच, लक्षात घ्या. आणि 5 गोष्टी स्वीकाराव्या. भेषज. भेषज म्हणजे औषध. भेषज म्हणजे काय? औषध. संस्कृतमध्ये भेषज शब्द आहे. भेषज म्हणजे औषध. आता माऊलीची ओवी आहे, रोगे दाटला आणि उदास पण ओकदेशी. इथं रोग झाला मग तुम्ही दवाखान्यातच जाणार नाही, जमणार नाही बाबा, जावंच नाही दवाखान्यात. रोगावर उदास होऊन काही उपयोग होणार नाही, लक्षात घ्या. म्हणून भेषज म्हणजे औषध आपण स्वीकारलं पाहिजे. स्वीकारलं पाहिजे. भोजन. भोजन स्वीकारलं पाहिजे, कारण आपल्याला त्याची गरज आहे. अन्नमय प्राण आहे आपला. हे शरीर अन्नात देव खरी भूतानी जे आहे ते, हे शरीर अन्नामुळेच निर्माण झालेलं आहे. अन्नावरच जगते स्थूल शरीर. म्हणून अन्नाची गरज आहे, लक्षात घ्या. म्हणून भेषज, भोजन, लक्षात घ्या. 3रं भजन. भजन. 4थं भक्ती. आणि 5वं एक आहे बघा, एक राय विसरू नका, नाही आठवत. विठ्ठल विठ्ठल या गोष्टीचा स्वीकार केला पाहिजे मुमुक्षूनं. आणि हा स्वीकार केल्यानंतर आपण, सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की आपल्याला हे सगळं स्वीकारल्यानंतर आपण संतांच्या संगतीत राहावं. संतांच्या संगतीत. आता माणसं संतांच्या प्रकृतीच्या सोबत आहे, पण विचाराच्या संगतीत फारच कमी लोक आहेत. वास्तविक संगत खरी कोणाची? प्रकृतीशी संगत लय मोठी नाही, व्यक्ती देहाची संगत काय फार श्रेष्ठ नाही. तुम्ही कुठेही असा कुठेही, पण संतांची संगत आणि संतांची पंगत म्हणजे काय? तर संतांची संगत म्हणजे तीच
ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी अखंड आपल्या चिंतनात असणं, तुकाराम महाराजांचा गाथा अखंड आपल्या चिंतनात असणं, दररोज नित्यनेमात असणं, ही संतांची खरी संगत आहे. देहाच्या संगतीला फारसं महत्व नाही. सद्गुरू असेपर्यंत त्यांची सेवा शारीरिक करावी, तनुमने जीवे, चरणाशी लागावे, हरगरता करावे, दास्य सकळ मान्यच आहे. पण ते देहरूपान जर नसले तर काय करायचं? तर त्यांनी सांगितलेल्या वचनावर आपण आरूढ होऊन आपण तसं जीवन जगण्याचा प्रयत्न करणं म्हणजे खरी संतांची संगत आहे. म्हणजे संतांची विचारी खरी संगत आहे. तुम्ही कुठे आहात त्याला महत्व नाही. तुम्हाला एक उदाहरण माहित असेल, भगवान कृष्ण परमात्मा ज्यावेळेस निजधामाला जायचे होते, त्यावेळेस निजधामाला जात असताना त्या ठिकाणी उद्धव आले. लक्षात घ्या, दारू पितो तो होते, दारुकाला परत पाठवलं आणि भगवंतांनी उद्धवाला सांगितलं, उद्धवा माझा भक्त आहे विदुर काका, ते आज माझ्याजवळ नाही. आठवण कोणाची केली? विदुर काकाची आठवण केली. पुराणात बोललं नाही, विदुर काकाचं स्मरण केलं भगवंताने आणि सांगितलं पुन्हा की उद्धवा तू आता गंगेकडे जा, उत्तरेकडे जा, गंगेच्या काठावर साधना कर आणि माझे विदुर काकाला पूर्ण विदुर काका काही सामान्य होते, पण विदुर काकाला सोडून विदुर काकाला च्या संगतीत तू राहा. कोणाला सांगितलं? उद्धवाला. त्यांच्या संगतीत राहा आणि त्यांच्या संगतीत संवाद कर, म्हणजे तू खऱ्या अर्थानं तुला त्यांची पंगत मिळेल आणि संगतही मिळेल. पुढे विदुर काकाच्या संगतीत राहण्याचं सांगितलं. कोणाला? उद्धवाला. उद्धव का कृष्णाचा सामान्य भक्त होता का महाराज? भक्तच होते ना उद्धव काका, तरी पण उद्धवाला सांगितलं की त्यांच्या संगतीत राहा आणि त्यांच्या संग संवाद करा, म्हणजे तुमची तृप्ती होईल, तुमचं पोट भरत. अशा करता सांगतोय आपण. म्हणजे विदुर काका जरी राज्यात असले तरी सुद्धा त्यांचं वैराग्य, त्यांची नीतिमत्ता ही अलौकिक होती महाराज. आणि म्हणून उद्धवासारख्याला त्यांच्या संगतीत जाण्यास सांगतात, म्हणजे संतांच्या संगतीत जातात, सांगतात. म्हणून माणसाला संतांची संगती, संतांची भेट नेहमीच होते आपल्याला, पण संतांची संगती झाली पाहिजे आणि संतांची पंगत मिळाली पाहिजे. देवाची संगत आणि देवाची पंगत, संतांची संगत, संतांची पंगत, संगती पंगती देवा सवे धरे, नित्याने दोरे, नित्याने दोरे, देवा सवे घडे, नित्य जोडे त्याची साथ. बघा किती महत्वाचं. म्हणून महाराज म्हणतात की याचे अधिकारी व्हा. कोणी व्हा रे? अधिकारी. देव त्याची देईल. कोणीतरी अधिकारी होऊन आलं पाहिजे. लक्षात घ्या, ही देवाची संगती आहे, देवाची पंगती आहे. लक्षात घ्या. आता जीवाची संगती आहे आणि जीवाची पंगती आहे. काय मिळेल जीवाच्या संगती? आमचे गुरुजी सांगायचे बरं का, आज जीवय मर का, रंगनाथ महाराजांनी काय म्हणायचे? जीवय मर का आणि त्याच्याजवळ जाणाराही मर का, तू मेल्याशिवाय राहणारच नाही. म्हणजे तुला काय मिळेल? मरणच मिळेल. काय करायचं? मग मरक्या जीवाच्या संगतीत आणि मरक्या जीवाच्या पंगतीत काय होणार आहे महाराज? खात एक वेळे मागे पुढे, मागे पुढे, खात एक वेळे मागे पुढे, मागे पुढे, मागे पुढे, अंधाराच्या पाठी लागले आंधळे,
मागे पुढे एक वेळ आंधळ्याच्या पाठी जीवही आंधळा आणि त्याच्या संगतीत जाणाराही आंधळा. त्यांच्या संगतीत काय महाराज म्हणतात, मरती मेली नेलो किती हाची लाभ तर याचे संगती. जीवाच्या संगतीत काय लाभ होणार आहे, ते मरणार आहे तर आपण हाच लाभ त्याच्या संगतीत होणार आहे. पण महाराज म्हणतात संतांच्या संगतीत आणि संतांच्या भोगातीत अलौकिक लाभ होतो. हे तो एक लाभ पायी उत्तम लाभ जर कुठं प्राप्त असेल तर संतांच्या पायाजवळ. कोण संतांची भेटी तितकीच महत्वाची आहे. कारण संतांच्या संगतीत दोन गोष्टी होतात. एक संत दर्शनही होतं आणि संतांच्या दर्शनात पद्मनाभही जोडला जातो. संत दर्शन या लाभ, पद्मनाभ जोडीला म्हणजे संतांच्या दर्शनाचाही लाभ आणि देवाच्या दर्शनाचाही लाभ, दोन्हीही लाभ हे संतांच्या संगतीत होतात. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, विनंती करतात देवाला, देवा मला काय करा, माझा जीव घ्या पण मला संतांच्या पंगतीत बसवा. आता माझा जीव घेऊन या बळी, बैसवावे ओळे संताची. काय म्हणतात, आता माझा जीव घेऊन या बळी, माझा जीव बळी घ्या पण बैसवावे ओळी संताची. मला संतांच्या ओळीत बसवा. संतांच्या ओळीत बसल्यावर काय मिळणार नाही महाराज, संतांच्या ओळीत बसवा कसं करता म्हणतात, याचा अर्थ मला संतत्व प्राप्त करून द्या आणि संत जे जेवण करतात तेच मला द्या. याचा अर्थ काय, बैसवावे संतांची ओळी म्हणजे याचा अर्थ आहे की माझा जीवपणा तुम्ही घ्या, जीवपणा घ्या, जीव नाही जीवपणा घ्या, माझा जीवपणा तुम्ही घ्या आणि मला संतांच्या ओळीत बसवा. संतांच्या ओळीत बसवा याचा अर्थ करा, मला संतत्व प्राप्त करून द्या आणि मला त्याच्या ओळीत म्हणजे त्यांनी जो अनुभव घेतला तो मला अनुभव आणून द्या. आणि म्हणूनच महाराज म्हणतात, का म्हणतात ते, कारण असं आहे, संतांनी जे सेवन केलंय संत तेच आपल्याला देत असतात. शेवी तो हा रस वाटी तो आणि का ह्यारे हो नका रान भरे. संत काय करतात, संत रस सेवन करतात. संत रस सेवन करतात. कोणता रस सेवन करतात, नाम रस.
लक्षात घ्या, संतांच्या संघातील तिन्ही प्रकारचे रस मिळतात. कोणते कोणते रस मिळतात आता यांनी पुढचं प्रमाण दिलं लगेच आहे का नाही, पण तिकडून वरून खाली वापर. ब्रह्मरस संतांच्या संगतीतच मिळतो, भक्तिरस संतांच्या संगतीतच मिळतो आणि नामरस संतांच्या संगतीत मिळतो. विठ्ठल आपल्याला नाम कोणाच्या संगतीत मिळालं, संतांच्या संगतीत मिळालं. आणि असं समजू नका की नाम घेतलं म्हणजेच रस निर्माण होतो. नाम एकदा घेतलं म्हणजे रस निर्माण होत नाही, नाम घेता घेता रस निर्माण होतो. लक्षात घेता असं नाम आपण जर म्हणलं आता अवघडे महाराज हे सगळं तसं विचार केलं तर म्हणजे कसं की आम्ही एखाद्या साधकाला सांगतो, हे बघा तुम्ही का नाही आता नवीन माळकरी असतो आपल्याला माहित असते की या काही 2 तास 3 तास देणार नाही, मग त्याला आपण सांगतो आम्ही किंवा तुम्ही काय करा एक 11 माळी रोजच्या जपत जा. मग आता योगायोगानं लांबचा प्रवाह आता हे रोपड्याला आम्ही हिंगोलीला कसा मेळ बसायचा. मग 5 वर्षाला भेट झाली, भेटल्यानंतर म्हणलं विचारलं काय कसं काय चाललंय परमार्थ चांगला, किती माळी जपता म्हणजे महाराज तुम्ही सांगितलं तितक्या चालू शकता. अरे मग तितक्या वेळेस थांबायचं का काय, रस केव्हा निर्माण व्हायचा हे लक्षात ठेवा. रस निर्माण होण्याकरता त्याची पुन्हा पुन्हा आवृत्ती करावी लागते. लक्षात ठेवा आवृत्ती रपू देशात असं एक ब्रह्मसूत्राचं सूत्र आहे की पुन्हा पुन्हा आवृत्ती करा, पुन्हा पुन्हा आवृत्ती करा. रस निर्माण व्हायचा असेल ना आपल्या जीवेमध्ये तुम्ही आपण आपल्या तोंडात घास घातला, पहिल्यानं कडक घास असतो का नाही, पण त्याचं पिष्ट करा मग त्याच्यात रस निर्माण होते. त्या घासातच अन्नाच्या घासाचं जेव्हा चावून आपण त्याची पेस्ट करतो म्हणजे बारीक करतो त्यावेळेस त्याच्या लाळचा रस त्याच्यात मिळून तो रस निर्माण होतो, तो आपल्या पोटात जातो आहे काय. मग तसं 11च माळी जपून कधी रस निर्माण होणार आहे का, नाही होणार महाराज. कमीत कमी 1 प्रहर. पण लोक म्हणतात ना महाराज आम्हाला लोक शिकवतात बरं का, महाराज ज्ञानेश्वर महाराजांनी काय सांगितलंय, मोठके आहे का नाही, मोठके या 8 पारामध्ये 8 पारामध्ये 8 पारा थोडा वेळ द्या. अरे पण ती सुरुवात आहे, चाल केलाशी मोकळा नाम उच्चार वेळ आहे सुरुवात आहे, पण नंतर आपण त्याच्यावर राहता कामा नये. पुढे आपण प्रगती केली पाहिजे, आपण वाढवलं. कमीत कमी एका म्हणजे 4 आपला 12 तासाचा दिवस आहे, 12 तासाची रात्र आहे, तर रात्रीचे 3 तास आणि दिवसाचे 3 तास 6 तास साधना नित्यनेमाने केली पाहिजे. लक्षात ठेवा रस निर्माण व्हायचा असेल नाही तर रस निर्माण होणार नाही आहे का नाही. रामरसाच्या चवी आन रस रुचती केवी. ज्या संतांनी रामरसाचं सेवन केलंय त्यांच्या अंतःकरणामध्ये दुसरा रस त्यांना रुचतच नाही आहे का नाही. आणि आपल्याला तो रस निर्माणच होत नाही, इतका आपल्या अंतःकरणात निर्माणच होत नाही आणि त्यांना त्याच्याशिवाय जमतच नाही आहे का नाही. म्हणजे रामरस निर्माण झाले, नामरस निर्माण झाला पाहिजे. आणि भक्तिरस असा आहे महाराज की भक्तिरस हा कधीच नष्ट होणार नाही, कधीच नष्ट होणार नाही. कारण त्याची नामरस घेता घेता त्याची इतकी भक्ती वाढली ती की त्याला गोडी इतकी निर्माण झाली, कारण त्याला नाम हे त्या म्हणून आमचे गुरुजी सांगायचे बरं का, म्हणायचे माणसाला वस्तू सौंदर्य कळायला पाहिजे. वस्तू सौंदर्याचा महिमा जर कळाला नाही ना तर माणूस त्याच्याकडे चांगल्या प्रकारे प्रवृत्त होत नाही. भगवान कृष्ण परमात्म्याचं सौंदर्य, भगवान कृष्ण परमात्म्याचं नाम आणि भगवान कृष्ण परमात्म्याचं स्वरूप या तिन्हीचं सौंदर्याचा महिमा जर आपल्याला नाही कळाला तर आपण त्याच्यात रत होणार नाही. रत झालं पाहिजे, रत. म्हणून रत होणं म्हणजे त्याच्यात रस निर्माण होणं आहे, रत होणं म्हणजे असं आहे. आणि म्हणून महाराज म्हणतात की हा रस निर्माण कुठं होतो, भक्तिरस कुठं आणतो. महाराज म्हणतात या भक्तिरसापुढं, नामरस भक्तिरसापुढं आम्हाला मोक्ष सुद्धा तुच्छ वाटतो. मोक्षपद तुच्छ केले या कारणे आम्हा जन्म गेले युगायुगी. पुढं काय विद्यायसे सुख नोहे भक्तिरस. पुढता पुढते असं शिवावे विद्यायसे सुख. माऊलीचं वर्ण आहे का, जे विटे ना सरे, माऊलीची ओळ, जे विटे ना सरे भोगी तयाचे नि पवाडे पुरे, जे सुखाचे सोयरे भावंडाचे. माऊलीची ओळ
जे विटेल असेल, जे विटत नाही कधीच आणि जे कधीच सरत नाही, अशा प्रकारचं जे सुख आहे ते भक्तिरसाचं सुख आहे. म्हणजे आणि ते द्विगुणित होतं, रोज वाढतात रोज. महाराज म्हणतात ना, महाराजांची ओळी सांगतो, वर्षा काळी सरिता जैसी चढो लागे पंडू सुद्धा तैशी नित्य नवी भजता श्रद्धानिशी पण ठाकीलाही सागरो मागणे यावा अनवरू गंगेच्या आई सापडी वारू प्रेम व्हा तैसे सरेंद्रिया सहित मज माझी सुनिश्चित जे राती दिवो न म्हणत उपाशती दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे. याला म्हणतात रस निर्माण होणं. लक्षात ठेवा, रस निर्माण होणं आहे हा भक्तिरस आहे. आणि शेवटचा आहे ब्रह्मरस. ब्रह्मरस शेवट आहे. आणि तो ब्रह्मरस महाराज असा आहे की त्या ब्रह्मरस ज्याने सेवन केला ना, बस त्याला काही प्राप्तव्य राहत नाही, काही गंतव्य राहत नाही, त्याला काही काम राहत नाही. काम नाही झालो पाहिजे कृतकृत्य झालो. पावलो का तुका म्हणे ब्रह्मरसे होय सरीशे भोजन. तुका म्हणे ब्रह्मरसे होय सरीशे भोजन. ब्रह्मरस ज्याने सेवन केला बस. आणि ते कोणतं ब्रह्मरसाचं भोजन आहे? हो, ब्रह्मरसाचे पालने केले अर्जुनाला गे नारायणे की त्याची अवसरे पाहुणे पाचोळावी कैशी दैवाची आगी किलविजे जे तान्हेल्या तोय शिविजे. काय माऊलीच्या वयात महाराज तिथे. आणि असा ब्रह्मरस जर सेवन केला तर मग काय महाराज, ब्रह्मरसाचं भोजन, नामाचं भोजन, भक्तिरसाचं भोजन जर कुठं मिळत असेल तर ते फक्त संतांच्या संगतीत आहे. संतांच्या संगतीत आहे. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हे जे भोजन आहे ते कसं आहे. महाराज म्हणतात झाले संतांचे पंगती बरवे भोजन निगुती. म्हणजे ते भजन बरवही आहे आणि निगुती आहे. आता तुकाराम मुंडेनं निगुतीचं काम काढलं आता, आहे का नाही. जिथं जाईल तिथं छापा, जिथं जाईल तिथं छापा, आहे का नाही. जराशी भेसळ असली की छापा. त्याला नीटच केले सगळे लोक, काय सगळं निगुती व्हावं म्हणून. निगुतीचं पाहिजे हो, आहे का नाही. आणि जसं मावडी म्हणतात सुगरीने आणि उदारे रसज्ञ आणि जेवणारे आहे, मग तशी वस्तू पाहिजे. तसं महाराज म्हणतात की हे भोजन कोणी केलेलं आहे निर्माण, आमच्या संतांनी निर्माण केलं. संतांच्या संगतीत मिळतंय, संतांच्या पंगतीत मिळतंय. आणि ज्या दिवशी संतांची भेट झाली आणि हे भोजन मिळालं ते भरो भोजन आहे. ते भोजन महाराज म्हणतात ब्रह्मरसापर्यंत आत्मानं से द्विजानियात अयम अति पुरुषः. महाराज म्हणतात की अयम आत्मा परमात्मा, अयम आत्मा अशा प्रकारचं ज्याला भोजन मिळालेलं आहे. दमस्ती पुरुषः किमिच्छन कस्य काम आहे शरीरम अनुसंधोडेत. आता किमिच्छन, आता मला कशाची इच्छा आहे. किमिच्छन कस्य काम आहे, मला आता काय काम राहिले. आता एकच काम राहिले, आता तुझं चिंतन. तुका म्हणे भूक आहे पण उरले चिंतन. आता देवा आता मला सगळं मिळालंय पण तरी सुद्धा मला एक भूक आहे. तुका मी एक भूक आहे पण उरलंय काय आता आमच्यासाठी. उरे चिंतन. आता आमच्याकरता फक्त चिंतनच मिळालेलं आहे. आणि हे चिंतन संतांच्या संगतीत मिळतंय. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात आजचा माझा दिवस धन्य आहे. अभंगाचा पहिला चरण. One
पण आजचा माझ्या जीवनातला धन्य दिवस आहे. आता आपला टाइम संपत आलाय. धन्य दिवस आहे आणि सोन्याचा झालाय म्हणतो. सोन्याचा याचा तो उपलक्षण काय? आपण कालच महाराजांना सांगितलं, सोन्याचा म्हणजे सुखाचा. महाराजांनी कालच सांगितलंय की ज्ञानेश्वर महाराजांच्या समोर काय अश्वत्थ वृक्ष आहे का नाही? कशाचा आहे तो? पिंपळाचा वृक्ष. महाराज म्हणतात कशाचा आहे? सोन्याचा आहे का नाही? सुखाचा. याचा अर्थ सुखाचा. सुखाचा आजचा दिवस आमचा सुखाचा झाला. आणि सुखाचा दिवस तोच असतो की ज्या दिवशी संत भेटतात आणि देव भेटतात. महाराज म्हणतात धन्य हे आनंदाची सापडली वेळ, तेने संत सज्जन भेटले सकळ, तेने लागविला यशोदेचा बाळ, दृष्टी दाखविला यशोदेचा बाळ. महाराज म्हणतात तेने संत सज्जन भेटले सकळ, आणि तेने फेडेला बुद्धीचा हो मोळ, आणि दृष्टी दाखविला यशोदेचा बाळ हो. तो माझा दिवसातला धन्य आहे, सुखाचा दिवस आहे. विठोबा धन्य दिवस झाला आजी सोनियाचा भला, झाले संतांची पंगती वरवे भोजन निगोटी. आपला भाव तर संपला. आता अर्ध्या तासात आपल्याला फक्त भगवंताच्या कार्याचा प्रसंग आपल्याला बघायचा आहे. 15 मिनिटात बघायचा. बघा आज कार्याचा दिवस आहे. आता कार्याचं आपण नेहमीच भागवत सगळ्या माणसांनी काय आपण काय वेगळं काय बोलणार आहे त्याच्यात, कारण हे ठराविकच कीर्तन असतं काय काय. पण आजचा दिवस अत्यंत भाग्याचा दिवस आहे, सोन्याचा दिवस आहे आजचा आपल्या दृष्टीला. कारण आज आपल्याला काला खायला मिळतोय. ही संतांची परंपरा ही आजही चालू आहे. वृंदावनामध्ये भगवंतानी यमुनेच्या वाळवंटात काळा केला, चंद्रभागेत ज्ञानेश्वर महाराजांनी काळा केला. तो काळा आज आपल्याला इथं भेटतोय आणि आपलं भाग्यवान आहे. आणि खरंच आहे, जीवाने काला खाल्लाच पाहिजे. काला सेवन करणं हे आपलं कर्तव्य आहे. जो जीव काल्याकडे प्रवृत्त होत नाही ना त्याला जीवच म्हणू नये. लक्षात घ्या. जो कालव्याकडे प्रवृत्त होतो तो जीव, आणि काल्याकडे प्रवृत्त होतो तो भक्त. लक्षात घ्या. कालव्याकडे प्रवृत्त होणारे सगळेच आहेत आणि कालवा कालव करणारे सगळेच आहेत, आहे का नाही. पण काला करणारे नाहीत ना, आहे का नाही. आणि काला सेवण्याची प्रवृत्ती करणारे नाहीत, फार कमी आहेत. महाराज बोटावर बोलता इतके लोक असतील. काला करणारे तर बोटावर बोलता इतके. काला करण्याचा अधिकार कोणाला? फक्त संतांना आणि देवाला. पूर्वी देवाला होता, आता संत निघाला. पण आज देव आणि संत काला करतात. आणि जिथं संत आहेत तिथं देव आहे, जिथं संत आहेत तिथं देव आहे, देव आहे तिथं संत आहेत. त्याप्रमाणे ते दोघे एकमेकाला सोडून राहत आहेत. आणि काला हे दोघंच करतात. काला करते संत, काला करते आणि त्यांच्यासोबत भगवान असतात, आहे का नाही. म्हणून काला संत करतात, सवे त्यांचे नारायण, सोबत देव असतो. लक्षात घ्या. म्हणून देव आणि संत जिथं असतात तिथं त्याच्या मधात एक गोष्ट राहिली ती म्हणजे नाम भक्ती. हे तिन्ही एकतात, आहे का नाही. तेथे ओघ नाम त्रिवेणीचा, आहे का नाही.
व तिथं तिन्ही एकच असतं. ते जिथं देव आणि संत असतं ना तिथं भजन असतंच. कथा त्रिवेणी संगम देव भक्त आणि नाम. कथा त्रिवेणी संगम देव भक्त आणि नाम. कथा त्रिवेणी संगम देव भक्त आणि नाम तीर्थीचे उत्तम शरण रज वंदिता. या ठिकाणी नुसतं लोळलो आपलं तरी सुद्धा आपल्या अंगाला या परिसरातले मातीचे कण जरी लागले तरी आपले भागवण आहोत. कारण चरण रज वंदिता संतांच्या चरणाची धूळ आपल्या अंगावर पडणं म्हणजे आपण फार भाग्यवान आहोत. माऊलीच्या परिसरात आहोत, माऊलीच्या तिथं आहोत, आहे का नाही. म्हणून माऊलीच्या अंगावर धूळ आपल्यावर जर आली तर आपण खरंच भाग्यवान आहोत. आणि दादाने ही संधी आपल्याला निर्माण करून दिली, खरोखर आपण भाग्यवान आहोत. आणि म्हणून काला हा अतिशय महत्वाचा आहे जीवनामध्ये. काला सेवन केला पाहिजे. बघा, काल्याचे मी नेहमी सांगत असतो, काल्याचे 3 प्रकार आहेत. काल्याचे 3 प्रकार. एक आपला देहभाताचा काला. आता आपल्याला वाटतोयच आपण तो. आज कीर्तन नेहमी ऐकता तुम्ही, जरा ऐकून घ्या. महाराज म्हणतात की हा काला खाण्याचा सगळ्यांनाच अधिकार आहे. इथं एखादा बाहेरून जर दारू पिऊन माणूस चालला आणि तो जरी आला या प्रसंगाला ना तर तो प्रसाद त्याला मिळत. कोणता नाही आली दही मिळेल का नाही, त्याला सुद्धा मिळेल. कोणी असो, पामर असो, विषयी असो, जिज्ञासू असो, मुक्त असो, भक्त असो, कोणी असो, त्या सगळ्यांना हा काला मिळतो देहभाताचा. घ्या रे घ्या रे देहभात आम्हा देतो पंढरीनाथ. काय करे देव वाटतो म्हणजे पंढरीनाथ देतोय. पण हा काला सगळ्यांना मिळतो, देहभाताचा काला. कोण त्याच्यापासून वंचित राहते. आता बघा, आपला इथे हे कार्यक्रम संपला की त्याच्यानंतर जी महाप्रसादाची तुगत बघतो आपण, तो महाप्रसाद कोणाला मिळत नाही महाराज, सगळ्यांना मिळतो. सगळे अधिकारी आहेत त्याचे, सगळे अधिकारी आहेत त्या कार्याच्या आधी प्रसादाचे सगळे अधिकारी आहेत. पण ज्या प्रसादाचं सेवन केल्यानंतर आपल्या जीवनातील अत्यंतिक दुःखाची निवृत्ती होते आणि परमानंदाची प्राप्ती होते, असा काला किती लोक करतात, किती लोक करतात. अवघड आहे महाराज, आहे का नाही. म्हणजे फार लोक करतात असे आहे, करत असतील काही लोक, पण तरी सुद्धा मला वाटते बोटावर नाही इतके असतील. ज्ञानेश्वर महाराजांच्या भाषेत जर बोलायचं ना तर आस्थेच्या महापुरी विगताची कोटीवरी परी प्राप्तीच्या पहिले तरी विपाई झाले गेले, आहे का नाही. पलीकडच्या काठाला जाऊन काला खाणारा किंवा पलीकडे जाण्याकरता काला खाणारा किती लोक आहेत, फार कमी लोक आहेत महाराज. आणि म्हणून आपण काला सेवन केला पाहिजे, आपला अधिकार आहे तो. जे मनुष्य ध्यान आलेत ना त्यांनाच काला खाण्याचा अधिकार आहे. लक्षात घ्या, कोणाला, मनुष्य देहाला आलेल्या अधिकाराला देवाला सुद्धा नाही, वैकुंठातल्या नाही, स्वर्गातल्या सुद्धा नाही. आपण ऐकतो दरवर्षी ते, आहे का नाही, ऐकतो की इथला काला सेवन करण्याकरता वृंदावनातला यमुनेच्या काठातला ब्रह्मादी स्वर्गातले देव आले काला खाण्याकरता. पण भगवान कृष्ण परमात्म्याने त्यांना काला मिळवलेला. काल्याची असे हा त्याला पण काला मिळवलेला नाही. यमुनेत हात धुवायला पण देवा कृष्णा परमात्म्याने जाऊ दिला नाही. का? कारण तिथं ते मासुळ्या होऊन जर आले तर त्याच्या तोंडात घास गेला तर ते मुक्त होऊन जाते. म्हणजे लक्षात ठेवा,
काला फक्त इहलोकात होतो, इहलोकात करता येतो, इहलोकात सेवन करता येतो आणि आपण मोकळे होऊ शकतो. म्हणून हा काला अत्यंत महत्वाचा आहे. इथंच करता येतो आणि याच शरीरात करता येतो. देवादिकाचे शरीर ही भोगाचे शरीर आहे. लक्षात ठेवा, भोगाचे शरीर आहे. इंद्रदेवाला काळ मिळत नाही, कारण तिथलं भोग संपले की त्याला खाली यावं लागतं. काला जर सेवन करायचं इथे यावं लागतं. म्हणून स्वर्गीच्या मरीसाठी देवा मृत्यूलोकी व्हावा जन्म आवा, कारण त्यांना काला खायला असेल तर त्याला इथेच यावं लागतं. म्हणून ते इथल्या जन्माची अपेक्षा करतात. लक्षात ठेवा, म्हणून हा काला इथंच करता येतो. आज मनुष्य देहातल्या जीवालाच करता येतो. पशुच्या देहातल्या जीवाला करता येतो का? नाही करतात. पक्षाच्या देहातल्या जीवाला करता येतो का? पक्षाच्या देहात काला करता येत नाही. लक्षात ठेवा, हा इथं काला करता येतो. एक दही भाताचा काला आहे, लक्षात ठेवा. आणि दुसरा काला तो आपल्याला करता येतो अंतःकरणापासून, तो हरिनामाचा. प्रेमे मोहिला साधने. लक्षात ठेवा, दही भाताचा काला स्थूल शरीरा करताय. दही भाताचा काला कशा करताय? स्थूल शरीरा करता. आणि हरिनामाचा खिचडी काला कोणा करताय? सूक्ष्म शरीरा करता. आपलं जे 17 तत्वाचं किंवा 19 तत्वाचं सूक्ष्म शरीर आहे, त्या मन बुद्धी चित्त अहंकारा करता महत्वाचा तो काला आहे हरिनामाचा खिचडी काला. म्हणून हरिनामाचा खिचडी काला कोणाला करता येतो? आपल्याला करता येतो. म्हणजे आपल्याला नाम घेता येतं, आपल्याला भक्ती करता येते. लक्षात ठेवा. आणि महाराज तिसरा काला आहे जीव ब्रह्माचा ऐक्य काला. तुका म्हणे काला अभेद देखीला. कारण जीव आणि ब्रह्माचं ऐक्य म्हणजे काला. म्हणजे देहाचा निराश करून, तिन्ही देहाचा निराश करून उरलेलं जे तत्व आहे, उरलेलं म्हणतो मी, लक्षात घ्या. म्हणजे जे उरे ते मन मुरे, ज्ञानेश्वर महाराज आपण मन मुरे मग जे उरे ते तुकारेचे विषय. मन मुरे मग जे उरे, जे मन मुरतय आणि मग जे उरतय ना ते ब्रह्म आणि ते आत्मा. त्या आत्म्याचं आणि ब्रह्माचं ऐक्यत्व साधणं आणि अनुभव घेणं म्हणजे हा एक शेवटचा काला. अभेद कोठे अभेद देखील हा काला आहे. हा काला कोणाला करता येतो? मनुष्य देहाच्या जीवाला करता येतो. सद्गुरूच्या सानिध्यात तत्वमसी महावाक्याच्या विचारपूर्वक श्रवण करून आपण अखंड निधी ध्यासन जर केलं आणि त्या अखंड निधी ध्यासनामध्ये जर आपली वृत्ती पूर्ण परमात्मा लीन झाली, त्यावेळेस होणारा जो काला आहे तो जीव ब्रह्मेकाचा काला आहे. जीव शिव मला वाटतं 5 तास कीर्तन करतो. नाही बरं खरंच नाही. त्या लेणीमध्ये 5 तास कीर्तन करतो मी कार्याचं. 5 तास कार्याचं कीर्तन लेणीमध्ये आमच्या देवकर महाराजाच्या गावात. असे भजने असल्यावर काय महाराज. पण आता आज वेळेचं बंधन आहे, 10 ते 12 वाजत आले आहे का नाही. म्हणून जीव ब्रह्माचा काला, जीव दोन्ही एक रूप झाले, हा सगळ्यात महत्वाचा काला आहे महाराज. आणि हा काला शिवून घेता की लक्षात ठेवा काय काय गोष्टी घडतात. आपला बाह्यांगाची शिशी होते, म्हणजे हा शरीर हे शरीर शुद्ध होते. एक जर हरिनामाचा काला जर केला तर मन बुद्धी अंतःकरणाची ही अत्यंत स्थिर होते. आणि अंतःकरण स्थिर झालं की त्या स्थिर अंतःकरणात जीव ब्रह्माचा काला प्राप्त होतो, म्हणजे आत्म्याचं भान होतं.
म्हणजे आत्मा प्रकट होतो, आत्म्याचं दर्शन होतं. आणि हा काळ झाला की आपलं जे कारण शरीर आहे ते निवृत्त होते, त्याचा बाद होतो. म्हणून आपल्याला स्थूल देह मरून टाकायचा आहे, म्हणजे मरणारच आहे तो, त्याचा होणारच आहे त्याचा. पण सूक्ष्म देहाचा बाध करायचा आहे आणि कारण देहाची निवृत्ती करायची. कारण देहाची निवृत्ती ज्ञानाने होते, नामस्मरण अंतकरणाची स्थिरता होते आणि दैवात्याच्या कार्यानं अंत हे शुद्ध होते. आणि म्हणून महाराज म्हणतात की तिन्ही कार्य आपल्या जीवनात आपल्याला करता येतात. हे तिन्ही आपले आपण कार्य करूया आणि आपण तृप्त होऊन आपण आपल्या गावाकडे जाऊया. काय का नाही? ज्ञानेश्वर मावली ज्ञानराज मावली महाराजांनी बोला आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पण आता नेहमीच ऐकतो चरित्र ते उच्चारावे केले गेले देवी गोकुळे. भगवान कृष्ण परमात्मा कुठं जन्माला आले? मथुरेत कारागृहात जन्माला आले. लक्षात ठेवा. देवाच्या सांगण्यावरून गोकुळात आणून घेतले, मध्ये गोकुळाला. गोकुळात आल्यानंतर मोठे झाले, वाढायला लागले. वाढायला की वाढता वाढता सौगडी जमा केले. सौगडी गोळा करून चोऱ्या करायला सुरुवात केली. चोऱ्या करता करता गवळणी कंटाळल्या आणि गवळणी कंटाळल्यानंतर नंदबाबांनी सांगितलं तुम्ही गाई घेऊन आता रानात चारायला जाता. गाई घेऊन रानात चारायला गेले आणि रोज गाई चारायच्या. तिथं सुद्धा काही राक्षसांचा फरशा त्यांनी तिथं पाळला. नाग, बग, पिठा, मारले, मारवाडी, अवघी दंते, काही मुली वगैरे सगळे. आणि मग गाई घेऊन घ्यायची. ती एक लीलाच आहे भगवंताची. आणि गाई चालत असताना मग एक दिवस असा प्रसंग झाला की सगळे गोपाळ म्हणाले, भक्त म्हणाले, देवा अरे आपले रोजच चालले गाई चालणं, तर मग आता आम्हाला एकदा तृप्तीचं भोजन दे ना. काय का नाही? बर्वे भोजन निवृत्ती आमची तृप्ती झाली पाहिजे असा आम्हाला प्रसाद दे. भगवान म्हणजे काय हरकत नाही, पण आता चला वळू गाई, वैसो जेवू एके ठाई. आहे का नाही? की आपण चला सगळ्या गायी वळू. मग देव म्हणले, ते भक्ती म्हणजे देवा गायी वळू, आम्ही आमच्या सगळ्या गायी वळतो बा, पण आमची एक गाय वळल्या जात नाही. आहे का नाही? आपल्या प्रत्येकाजवळ 10 गायी आहेत. 11वी एक गाय. 10 गायी आपण वळवू शकतो कदाचित, सोपं येतात. ती पण वळल्या जात नाही तसा. ते काय तितकं सोपं नाही म्हणा. आहे का नाही? कसं सोपं नाही? माऊलीला विचारा. सारसाही बिघडता होय वावरी वस्त्र काढता, ना तरी भनंग दौडता भारी आवरून माये मुलीनी बाळक काळण्याचा ऐकून ते होय का उदकत तुझता म्हणा तैसे विषयाचे घर इंद्रियासांचा थोर. हे सगळ्या वया तिथं पाहून घ्या. हे सोपं आहे का महाराज? सोपं नाही ते. पण तरी सुद्धा कदाचित एखादा निष्ठावान साधक असला आणि त्याने ठरवलं तर त्या गायी वळल्या जातात. पण तरी सुद्धा आळंदीत आल्यावर कार्याच्या कीर्तनात बसल्यावर सुद्धा मनरूपी गाय आता घरी गेली की आता 12 वाजता आपल्याला पिशवी, आता आम्ही तर पिशवी भरून ठेवले, पिशवी भरून ठेवले, कारण काला झाली का आता वेळ नाही आपल्याला, लगेच 5 मिनिटात लगेच निघायचं आहे का नाही? म्हणजे कार्याचं कीर्तन व्हायच्या अगोदर पिशवी भरून ठेवले का? सगळ्याची काय काला व्हायच्या अगोदर घरी गेली. लक्षात ठेवा. आणि आता काय झाल्यावर जाणारच आहे का नाही? म्हणून देव ते म्हणले चला आता वळू गाय. देव ते भक्ती म्हणाले, देवा आम तू का म्हणे तू राख म्हणेरी, तू म्हणेरी आमची गाय एक राख. म्हणजे आम्ही सगळ्या देवाने त्यांच्यावर कृपा केली, त्यांची मनोळी गाय ओळखली. महाराज 10 गायी अतिशय वाईट आहेत, त्याला आवरण हाच खरा परमार्थ आहे. लक्षात आलं का? न बैसती एके ठाई धावती दाही दिशा. ती एका जागेवर बसतच नाहीत, त्या धावती दाही 10च्या 10 इंद्रिय 10 दिशेनं धावतात महाराज. म्हणून महाराज म्हणतात ती एक गाय जर वळली, कारण मन संयुक्त संयत समवाय असला तरच बाकीचे इंद्रिय काम करतात. प्रतिकृतीचा विषय आला बघा. मन संयुक्त संयत समयाच्या द्वारा इंद्रिय आपली कामं करतात. म्हणजे प्रत्येक इंद्रिय आपल्या विषयाकडे जातात, त्याला मन संयुक्त संयताशिवाय जाता येत नाही. म्हणून मन गाय वळली की ते बाकी माऊली म्हणतात ना, जसं सूर्योदयासारखी सूर्याचा अस्त झाला की काय होतं, त्याची किरण त्याच्या पाठीमागे जातात. तसं मन आपलं एकदा स्थिर झालं की बाकीची इंद्रिय त्याच्या मागं आपल्याला. मावळल्या दिनकरू किरणाचा सरे पैसारू, तैसा मनोंजय प्राणी विकारू प्राणींद्रियाचा. माऊलीची वस्तू 16 वेळा. हो, मनोजय प्रकारू ज्ञानेंद्रियाचा. माझा मनाने एकदा का विजय घेतला, मनोरूपी काय आपल्या ताब्यात आले
किंवा बाकीच्या सगळ्या इंद्रियाचा काय होतो आपोआप विजय होतो आणि हा विजय झाला की आपल्याला काला मिळतो. म्हणून हा ब्रह्मरसाचा काला मला म्हणतात झाले संतांचे पंगती बरे भोजन होती आणि हे बर्व आहे आणि निक भोजन आहे तो आपल्याला इथं मिळतोय. म्हणून सगळ्याच्या काही वळल्या देवाने त्याच्या काही वळवली आणि देवाने सगळ्यांना आपल्या होतात बसवलं सगळ्यांना उभं केलं. असं लहान लहान मुलं आपल्या समोर घेतले त्याच्यापेक्षा मोठे आशीर्वाद देव स्वतः बतवत होते. महाराज भगवंत असं वर्णन केलंय बिभ्रत वेणू जठरपटय हो शृंग वित्रेच्या कक्षे लक्षात घ्या. वामे प्राणो बसून म्हणा बिभ्रतवेणुं जठरपटयोः शृङ्गवेत्रे च कक्षे वामे बाणो मसृणकवलं तत्फलान्यङ्गुलीषु तिष्ठन् मध्ये स्वपरिश्रुतो हासयन् नर्मभिस्वै स्वर्गे लोके मिशति बुभुजे यद्य भोगवाग केली गोपाल कृष्ण भगवान की शिंका नाही लावलं नाही हा कंठी धरला कृष्ण विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय कंठी धरेला कृष्ण मने अवधान जय सदा वाकुल्या ब्रह्मांता उत्तमलोकाचा सारा मने भूमंडळी रामी बळी विरगारी पुण्यवंत तुम्ही बाळा